लग्न पहावे करूनच्या मागच्या भागामध्ये. गगन, ही ना पक्की वेडी ए पण किती गोड ए, काय मस्त समजावलं मला आणि आज जरा नेहमीपेक्षा ब्र बोलली. तो स्वतःशीच म्हणाला. पुढचा भाग. 2 दिवसांनी घरचे त्यांना लग्नाच्या शॉपिंगला घेऊन गेले. लग्नाची शॉपिंग झाल्यावर त्यांनी बाहेरच जेवण केलं. गगन, आई मी आराध्याला घेऊन बाहेर जाऊ का? थोड्या वेळाने घरी सोडतो. आराध्या त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. पण त्याने तिच्याकडे लक्ष नाही दिलं. आई, हो अहो घेऊन जा ना, काही हरकत नाही. गगन, ठक्स आई चल आराध्या. आराध्या नाईलाजाने गाडीत जाऊन बसली. थोड्या वेळाने तिने गाडीतला रेडिओ ऑन केला होता. त्यावर तिचं सगळ्यात आवडीचं गाणं लागलं होतं. आय हेट लव्ह स्टोरीज. गगनने थोडा वेळ ऐकलं आणि गाणं चेंज केलं. दिल का ये क्या राज है जाने क्या कर गए. आई लव्ह यू तू रुपया रुपया ये. तिने गगनला एक रागीट लूक दिला आणि खिडकीच्या बाहेर बघितलं. गगन गालातल्या गालात हसत होता आणि स्वतःशीच म्हणाला, देवा बघ आता माझं काय होणार ते. मी आय लव्ह यू म्हणतोय आणि समू आय हेट लव्ह स्टोरीज. हा आता हे अपोजिट अट्रॅक्ट्स वगैरे नाही. ती माझ्याशी मजबुरीमध्ये लग्न करते आणि मी माझं तर प्रेम आहे ना तिच्यावर, पण तिला समजतच नाही आणि मला तिला दाखवून द्यायचं एक खरं प्रेम काय असतं आणि खूप लोक ते आयुष्यभर निभावतात. मला मदत कर देवा या सगळ्यात. गगन, समू उतर आपण आलोय. आराध्या, तो तिला जुहू बीचला घेऊन आला होता. ते बीचवर गेले. आराध्या काहीच बोलली नाही. ती एकटक समुद्राकडे बघत होती आणि गगन तिला. समुद्राच्या लाटा उसळतात तसं तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होत. नकळत एक अश्रू तिच्या गालावरून खाली आला. गगनच्या लक्ष गेलं तसं त्यांनी तिला स्वतःकडे वळवलं. गगन, ए समू काय झालं? रडतेस का? तिने फक्त नकारार्थी मान हलवली. गगन, त्याने तिच्या गालावर हात ठेवून विचारलं. समू काय झालं बोल ना. माझा राग आलाय का? पुन्हा तेच फक्त नाही अशी मान हलवली. गगन, समू तू सांगितलं नाही तर कस समजेल मला, बोल ना. आराध्या, गगन मला भीती वाटते रे, मला नाही अडकायचं ह्या सगळ्यात. लग्न रिलेशन्स काहीच नकोय रे मला. गगन, भीती काय वाटायची, त्यात मी आहे ना तुझ्यासोबत. आराध्या, येस यू आर राईट बट नो वन स्टेज फॉरएव्हर. गगन, समू मी नेहमी आहे तुझ्यासोबत, ट्रस्ट मी. मी नाही फसवणार तुला, खरंच एकदा विश्वास ठेव. आणि आज मी नाही तर उद्या दुसरं कोणीतरी असेल. तुला वाटतं का आई बाबा तुला असंच ठेवतील? मग मलाच एक चान्स दे ना प्लीज. तो तिला समजावत म्हणाला. आराध्या, गगन मी तुझ्यात अडकले आणि तू मला सोडून गेलास तर जो त्रास मला होईल त्याच काय. ती आपली बाजू मांडत म्हणाली. गगन, अरे पण मी तुला सोडून जाईलच का? असं असतं तर मी हट्ट केला असता का तुझ्याशी लग्न करायचा? समू बाकीच्यांवरून मला जज नको करू ना. आराध्या, गगन एक विचारू का? गगन, हो बोल ना. आराध्या, प्रेम आंधळ असतं का रे? तुला असं नाही वाटत का? गगन, समू प्रेम ना आंधळ नसतं, फक्त आपण त्याच्याकडे डोळसपणे बघत नाही. प्रेमाची पट्टी बांधून फिरतात लोक म्हणून असं वाटतं. आराध्या, तुझं ओपिनियन एवढं क्लिअर कसं काय? गगन, समू सगळा अभ्यास पुस्तकातून नसतो करायचा, काही नोट्स आपण स्वतः काढायच्या असतात. अनुभवाचे बोल आहेत म्हणून क्लिअर आहेत. थेरी कितीही चांगली असली तरी प्रॅक्टिकल शिवाय ती व्यर्थ ठरते. आराध्या, आणि मला जमेल का रे हे सगळं सांभाळायला? आय मीन सगळी नाती, तुझे मॉम डॅड तू. गगन, समू हा समुद्र बघ. लाटा किती उसळतात पण किनाऱ्याला भेटून शांत होतात. नातं पण असंच असतं, एक रागात असेल तर दुसऱ्यानी शांत राहून समोरच्याला शांत करायचं.
कधी मी हा किनारा असेल, कधी तू. एकट्याने नाही, एकमेकांच्या सोबतीने पुढे जायचंय. मला तू हवीये. साथ देशील मला. आराध्या. गगन, मला जमेल की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न नक्की करेल. गगन, नक्की जमेल बाळा तुला. मी आहे ना, मी काहीही झालं तरी तुझी साथ नाही सोडणार. बाय द वे, विल यू बी माय बेस्ट फॉरेव्हर, तो एक हात पुढे करत म्हणाला. आराध्या. ओके. ती हलकेच हस्त म्हणाली. गगन, चला, बेस्ट फ्रेंड म्हणून तरी आवडलो मी. तो हस्तच म्हणाला. आराध्या. गगन, तू ना इम्पॉसिबल आहेस. गगन, अशीच हस्त रहा. समू, ही खळी ए नाही, एक दिवस जीव घेईल माझा. हाय. तो छातीवर हात ठेवून पडायची ऍक्टिंग करत म्हणाला. आराध्या. गगन, तू ना. गगन, मी काय. बोल, पुढे बोल. आराध्या. काही नाही. गगन, ए समू, मी एक विचारू. आराध्या. हा, बोल ना. गगन, नको, पण विचारलं तर तू नाही म्हणणार ए, त्यापेक्षा मी डायरेक्ट करतोच. आराध्या. काय. तिने समजून म्हटलं, पण त्याने पुढे काहीही बोलता सरळ तिला मिठीत घेतलं. आराध्या. गगन, अरे. त्याच्या अचानक स्पर्शाने ती शहारून म्हणाली. गगन, शू. शांत उभी राहा. तो तिच्या डोक्यावर हलकं हलकं रब करत म्हणाला. आराध्या मनातच विचार करत होती, कोणता गगन खरा समजू मी. पहिल्या दिवशी मला भेटलेला हट्टी गगन, ज्याला माझ्याशीच लग्न करायचं होतं. फोनवर माझा आवाज ओळखणारा गगन, फोन कट केल्यावर मला मिस यूचा मेसेज करणारा गगन, की त्या दिवशी ऑपरेशन नंतर डिस्टर्ब झालेला गगन, आज मी रडताना दिसले तर कासावीस होणारा गगन, की मला सगळं सोपं करून समजावून सांगणारा गगन, की आता मला मिठी मारणारा गगन, की मी त्याच्याशी मजबुरीने लग्न करते हे माहीत असूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा गगन. किती रूप ए तुझे गगन, कोणता गगन खरा आहे रे. गगन सगळ्यांपेक्षा वेगळा होता हे नक्की. इतरवेळेस कोणाचा धक्का लागलेला पण सहन होत नाही मला, पण आज गगननी मिठी मारल्यावर किती सेफ आणि प्रोटेक्टेड फील होतंय. रोज नवा गगन उलगडतो मला. आराध्या. गगन, बस ना, किती वेळ असाच मिठी मारून उभा राहणार आहेस. विचारांच्या तंद्रीतून भानावर येत ती म्हणाली. गगन. थांब ना समू, किती शांत वाटतंय. असं वाटतंय माझे सगळे दुःख इथे संपले आहेत आणि मला हवी असलेली शांतता मला मिळालीये. आराध्या. गगन, अरे काहीही काय बोलतोय तू. गगन, खरं तेच बोलतोय समू. ज्या दिवशी तू पण माझ्यावर प्रेम करशील तेव्हा तुलाही असंच वाटेल. आराध्या. ठीके, अजून किती वेळ. गगन. 5 मिनिट्स मोर प्लीज. तिला त्याच्या वेडेपणावर हसू येत होतं. कोणाचा धक्का लागला तरी त्याला खडे बोल सुनावणारी आराध्या मागच्या 15 मिनिटांपासून गगनच्या मिठीत शांत उभी होती. थोड्या वेळाने त्याने तिला घरी सोडलं आणि तोही घरी निघून गेला. आज अगदी साध्या पद्धतीने पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांच्या दोघांचं लग्न झालं. खरं तर आजपासून गगनची खरी परीक्षा होती. गगनवर विश्वास ठेवून त्याला एक संधी देऊन तिने ह्या लग्नाला होकार दिला होता. खरं तर ऑप्शनच ठेवला नव्हता घरच्यांनी. पूजा वगैरे सगळं झालं. मोजकेच पाहुणे होते, ते सुद्धा घरी निघून गेले. सगळं आवरून आराध्या येऊन बेडवर पडली. एकतर साडी घालून झोपायची अजिबात सवय नाही आणि गळ्यात मोठं मंगळसूत्र होतं, जे तिला मानेच्या मागच्या बाजूला टोचत होतं आणि तिने त्याला सारखा हात लावून जखम करून घेतली होती तिथे. खरं तर खूप इचिंग होत होतं, पण सांगणार कोणाला. ती डोळे मिटून शांत पडून राहिली. थोड्या वेळाने गगन येऊन तिच्या शेजारी झोपला. तो आल्यावर ती बेडच्या एकदम काठावर सरकून झोपली. गगन. समू, अजून थोडी हल्ली जरी ना तर बेडवरून खाली पडशील. नीट झोप, मी खाणार नाहीये तुला. तर मी सोफ्यावर झोपू का. आराध्या. नाही, नको, ठीके.
असं म्हणून ती थोडी नीट सरकून झोपली. झोपली कसली चुळबुळ चालूच होती तिची. त्यात मानेला लागलेल्या जागी आग होत होती. गगन, समू काय झालं, झोप नाही येते का? आराध्या, नाही काही नाही, झोप तू. त्याने उठून लाईट लावली. गगन, उठ, काय झालं सांग मला. आराध्या, आणि ते मी मला ना. गगन, अग हो रिलॅक्स, किती पॅनिक होते, नीट बोल, मी काय रागवणार आहे का तुला? आराध्या, आणि ते मला साडी कम्फर्टेबल नाही आहे आणि मानेला काहीतरी झालंय, मला खूप इचिंग होते. गगन, अरे राजा, मग कोणी सांगितलं ए साडी घालायला तुला? जे कम्फर्टेबल असेल ते घाल ना, कोणी रागवणार नाही तुला. आणि इकडे ये, मला बघू दे काय झालं मानेला ते. ती त्याच्या समोर पाठमोरी बसली. त्याने तिचे सगळे केस हातानी एका बाजूला केले. गगन, समू, अग हे किती लाल झाले. हे मंगळसूत्र काढून ठेव, ते सारखं तिथे घासून जखम झालीये. काढते आधी, एवढं मोठं घालायची गरज नाही ए, आप उद्या छोट घेऊन येऊ. आराध्या, आणि हे सौभाग्याचं लेणं ए, हे काढायचं नसतं. अरे गगन, ऑन समू, तू एक डॉक्टर आहेस आणि काहीही काय बोलते, तुझ्या जीवापेक्षा काहीच मोठं नाही. आणि मी समोर आहे, तुझ्या जिवंत काढते. आणि हे बर होईपर्यंत काहीच नको घालूस गळ्यात. आराध्या, आणि अरे पण गगन, इट्स फायनल समू, एंड ऑफ डिस्कशन. आणि हो मॉम डॅड, काही नाही बोलणार, तुला कोणी बोललं तर मला सांग, मी बघतो. आणि आता उठ, ड्रेस चेंज कर, कम्फर्टेबल काहीतरी घालून ये. आपण मानेला औषध लावूया, उठ पटकन. आराध्या, मी नाईट ड्रेस घालू चालेल? तिने लहान मुलासारखं क्यूट फेस करून विचारलं. गगन, समू काहीही चालेल, शॉर्ट्स घातलं तरी नो प्रॉब्लेम, जस्ट तुला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. ती जाऊन ड्रेस चेंज करून आली. गगन तिच्याकडे एकटक बघत होता. आराध्या, हे बघ, तू असं बघतो तू म्हणून मला भीती वाटते, ती तक्रारीच्या सुरात म्हणाली. गगन, काही नाही करत ए मी, ये इकडे बस. ती त्याच्याकडे पाठ करून बसली. त्याने आधी हळूच जखमेवर फुंकर मारली आणि मग हळूच औषध लावलं. आराध्या, आणि हळूच ना, मला खूप आग होते रे. गगन, हो रे राजा, हळूच करतो ना, थोडं थांब. बघ झालं. समू, केस बांधून झोप, औषध लागेल केसांना. आराध्या, हो ठीके, झोप तू आता. गगन, हो मी झोपतो, पण तुला काही वाटलं तर मला उठव, ओके? आराध्या, हो ठीके. त्याने लाईट्स बंद केल्या आणि तिच्या शेजारी येऊन पडला. तो तिच्याकडे तोंड करून एका कुशीवर झोपला होता. एकटक तिलाच बघत होता. तिने उठून त्याच्या तोंडावरून ब्लँकेट टाकलं आणि स्वतः पण तोंडावर पांघरून घेऊन झोपली. गगनला तिच्या अशा वागण्यावर हसू येत होतं. आणि इकडे आराध्या परत विचारांच्या दुनियेत हरवली. तिला आठवलं तिच्या काकांची मुलगी राधा, तिचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण अजून पण तिला 24/7 वर्षाचे 12 महिने साडीच घालवी लागते आणि डोक्यावर पदर घेऊन फिरायचा. गळ्यात मोठं मंगळसूत्र, कानात मोठे झुमके, हातात खानदानी तोडे, पायात मोठे पैंजण. नाजूक मुलीची पार काकूबाई करून टाकली होती. हे सगळं आठवलं आणि आपसुकच गगनबद्दल मनात आदर वाढला. राधा घरात पाय घसरून पडली होती तर हाताला फ्रॅक्चर असताना पण 2 आठवड्यात तिला कामाला जुंपलं होतं. आणि तिचा नवरा सुद्धा तिच्या बाजूने काही बोलला नाही. गगनच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रखर्षाने जाणवायचं की तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि एका कुशीवर वळली तर गगन तिच्याकडेच बघत होता. आणि तिने पाहिल्यावर त्याने एक किलर स्माईल दिली. आराध्या, तू काय मला असाच बघत राहणार आहेस का रात्रभर? झोप ना. गगन, झोप नाही येते. आराध्या, मला पण. तिने एवढुसं तोंड करत म्हटलं.
गगन, मग वरती जाऊयात का टेरेसवर? म्हणजे तुला चालणार असेल तर. आराध्या, चालायला काय झालं, चल ना. गगन, आधी किचन मध्ये चल, मी मस्त कॉफी बनवतो. मग जाऊयात टेरेसवर. आराध्या, हो चल. ते दोघे किचन मध्ये आले. गगननी कॉफी बनवायला घेतली. आराध्या येऊन डायनिंग टेबल वर बसली. कॉफी बनवून झाली तसं कॉफी मग घेऊन ते दोघेही टेरेसवर आले. आराध्या, वाव यार, इट्स टू गुड. तिने चौफेर नजर फिरवत म्हटलं. गगन, आता इथूनच बघणार आहेस का, चलना. ते दोघेही येऊन चेअर्स वर बसले. आराध्या, आणि तुला वाईट वाटणार नसेल तर मी एक विचारू? गगन, आय एम डॅम शुअर माझी लव्ह स्टोरी ऐकायची असेल हो ना? त्याने कॉफीचा एक सिप घेत म्हटलं. आराध्या, गगन तुला सगळं कसं रे समजतं? ती थक्क होत म्हणाली. गगन, समजतं हे महत्वाचं आहे ना. तो खांदे उडवत म्हणाला. आराध्या, तुला तिची आठवण नाही येत का? तिने बिचकतच म्हटलं. गगन, अरे तू असताना कशाला कोणाची आठवण येईल, आयफोन भेटल्यावर कोणी नोकियाला विचारत का वेडे? आराध्या, तू ना वेडा ए, नुसता सिरियसली विचारते आहे ना मी. गगन, बर सांगतो. आम्ही दोघे एकाच कॉलेजला होतो. प्रीती नाव होतं तिचं. तिनेच प्रपोज केलं होतं मला. मला माहित नाही माझं तिच्यावर प्रेम होतं की अट्रॅक्शन. तिने एक दिवस येऊन सांगितलं मला की तिला आता मी नकोय. ती फक्त टाइमपास करत होती. आराध्या, मग तू तिला थांबवलं नाहीस? गगन, ती ऑलरेडी गेली होती समूजी माझी नव्हतीच, तिला परत कसं आणू जाण्याला एक कारण पण पुरेसं असतं. आराध्या, आणि ती जर परत आली तर तू मला? त्याने तिचं वाक्य पूर्णच नाही होऊन दिलं. गगन, नाही समू, कधीच नाही, चान्सच नाही. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. काहीही झालं तरी तुझी साथ नाही सोडणार. मग अशा कितीही प्रीती येऊ देत. आणि हो, जे लोक माझ्या आयुष्यातून निघून गेलेत ना, त्यांना परत माझ्या आयुष्यात जागा नाही. आराध्या, वाटला होतास तितका वाईट नाहीये तू. ती हळूच म्हणाली. गगन, असा वाईट वाटलोच कसा तुला हा? असं म्हणून त्यांनी तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आराध्या, आणि अरे नको ना, सॉरी सॉरी, परत असं नाही बोलणार. ती इकडे तिकडे पळायची वाट शोधत होती आणि गगन तर शांत बसायचं नावच घेईना. शेवटी ती दमून परत सोफ्यावर बसली. मग तो पण तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या रिंगशी खेळत होता. आराध्या, कसली मस्ती ए रे तुझ्या अंगात. कोणी म्हणेल का तू एक शांत सिन्सिअर डॉक्टर आहेस. कधी काय करशील देव जाणे. तिने हसतच म्हटलं. गगन, अरे मग डॉक्टर काय माणूस नसतो का, आणि किती सिरियस वातावरण झालं होतं, आता किती मजा आली. मी तर रोज तुला आता असाच त्रास देणार बघ तू. तो तिचा गाल ओढत म्हणाला. आराध्या, अरे देवा, वाचव बाबा. गगन, माझ्यापासून तुला कोणीही वाचवू नाही शकत. तो हसतच म्हणाला. आराध्या, आणि तू त्या रिंगशी काय खेळतोय? गगन, असंच काही खास नाही. आराध्या, बराच वेळ झाला ती काही बोलली नाही, म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहिलं तर ती झोपली होती. त्यांनी परत तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिच्या हातातल्या रिंगवर ओठ टेकवले. आणि त्यालाही रात्री केव्हा तरी झोप लागली. सकाळी आराध्याला जाग आली तर तो तिचा हात हातात घेऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. आणि ती तर रात्री बसल्या बसल्याच झोपली होती. आराध्या, गगन उठ ना. माझा पाय दुखायला लागला रे. ती त्याच्या दंडावर थोपटत म्हणाली. गगन, थांब ना ग, 5 मिनिट प्लीज. तो झोपेतच म्हणाला. आराध्या, आणि उठना रे, लेट होईल, मॉम डॅड वाट बघत असतील.
तसा तो डोळे चोळत उठून बसला आणि परत तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आराध्या, गगन उठ ना, चल ना, पटकन खाली जाऊया, ती त्याला समजावत म्हणाली. गगन, चल. तो उठून उभा राहिला. आराध्या, अरे पायाला मुंग्या आल्या, उठता नाही येते मला. गगन, अरे यार सॉरी, मी रात्रभर मांडीवर डोकं ठेवून झोपलो ना, तुला नीट झोपता पण नाही आलं, तो नाराजीने म्हणाला. उठ, हात दे. त्याने दोन्ही हात धरून तिला उभं केलं आणि उचलून घेतलं. आराध्या, गगन, अरे काय करतोय, ती गडबडून म्हणाली. गगन, मी नेतोय ना, रूम मध्ये खाणार, एका तुला उभं राहता येत नव्हतं आणि चालत जाणार होती तू रूम मध्ये वेडी. ती पुढे काहीच नाही बोलली, कारण ते व्यर्थ आहे हे तिला माहीत होतं. रूम मध्ये आल्यावर त्यांनी तिला बेडवर ठेवलं आणि फ्रेश व्हायला निघून गेला. ती फक्त त्याच्या पाठमोया आकृतीकडे कौतुकाने बघत होती. तेवढ्यात गगनच्या मॉम रूम मध्ये आल्या. मॉम, मस्त आहे ना गगन, त्या तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिप्त म्हणाल्या. आराध्या, हो ना, आणि केअरिंग पण, ती नकळत बोलून गेली आणि मग तिच्या लक्षात आलं. मॉम, तुम्ही या ना. ती मॉम समोर उगाच ड्रेस खाली ओढत होती. मॉम, अरे यू आर लुकिंग ब्युटिफुल. मी काही रागावणार नाही, तुला रिलॅक्स, तुला आवडेल ते घाल, मी काही तुला सासूरवास नाही करणार, त्या तिला रिलॅक्स करत म्हणाल्या. आराध्या, मॉम, आणि सॉरी, ते मी मंगळसूत्र काढून ठेवलं, ते मला लागलं होतं म्हणून, ती गळ्याभोवती बोट फिरवत म्हणाली. मॉम, अरे हो, चिल, नो प्रॉब्लेम. दागिने सगळेच सांभाळतात, आपल्याला आपला माणूस सांभाळता आला पाहिजे. ठीके, तू अगदी शॉर्ट्स घातल्या तरी मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त फेस्टिवलला ट्रेडिशनल घालत जाऊ आपण, ओके? यावेळेस सेम साडी डिझाईन करून घेईल मी आपल्या दोघींना सारखी. आराध्या, व्हाय यू आर सो स्वीट, तिने खुश होऊन म्हटलं. मॉम, अरे डॉक्टर तू आहेस की मी, तुला माहित नाही का, गोड खाल्ल्याने डायबेटीस होत, बोलल्याने नाही, त्या गोड हसून म्हणाल्या. आराध्या, वाव मॉम, तुम्ही ना 25व्या शतकामध्ये जगताय, मला खूप आवडल्या तुम्ही, ती सुद्धा गोड हसून म्हणाली. मॉम, माय प्लेजर बेबी, बाय द वे टेरेस कसं वाटलं आपलं, त्यांनी पटकन आठवून म्हटलं. आराध्या, खूप मस्त आहे मॉम, पण तुम्हाला कसं समजलं ते आम्ही, ती जरा बिचकतच म्हणाली. मॉम, मी सकाळी तुला उठवायला आले होते पण तुम्ही रूम मध्ये नव्हतात ना, मग म्हणून टेरेसवर आले तर तुम्ही झोपला होता. बर, नेक्स्ट टाइम शाल वगैरे घेऊन जा, नाही तर डॉक्टर साहेब आजारी पडतील, त्या हसतच म्हणाल्या. आराध्या, हो मॉम, नक्की. मॉम, तू मानेला औषध लावलंस का, आणि ते होईल पर्यंत गळ्यात काही नाही घेतलंस तरी चालेल. आराध्या, हो, कालच गगनने औषध लावलं, आता बरं वाटतंय. मॉम, ओके ग्रेट. आराध्या, मॉम, मला ना खूप मस्त वाटतंय, म्हणजे मला तुम्ही आईपेक्षा पण जवळच्या वाटलात, म्हणजे अगदी बेस्ट फ्रेंड वगैरे, कम्फर्ट झोन मध्ये आल्यासारखं वाटलं. मॉम, फ्रेंडच आहे मी तुझी, ओके? काय ना बेटा, मुलगी म्हणजे ना छोटं रोपट असतं, त्या रोपट्याची वाढ आधी तिच्या घरी होते, मग तिथून उपटून ते सासरी पाठवतात. तिथे त्या रोपट्याची काळजी नाही घेतली ना तर ते कोमेजून जातं, आणि काळजी घेतली, प्रेम दिलं की ते छान बहरून येतं. त्या भरभरून बोलत होत्या आणि आराध्या मात्र कौतुकाने त्यांच्याकडे बघत होती. आराध्या, मॉम, यू आर टू गुड, मी नक्की काहीतरी चांगलं काम केलं होतं म्हणून मला तुम्ही भेटल्या, तिने खुश होत म्हटलं. मॉम, अगं मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला तू भेटलीस. सकाळी गगनला पाहिलं, किती शांत झोपला होता, समाधान काय असतं ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांनी भरल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
तशी ती पण लगेच त्यांना बिलगली. आराध्या, आय फील की अड ब्लेस्ड मॉम. तिला बोलताना गहिवरून आलं होतं. मॉम, ए वेडू बाई रडतेस काय? मस्त स्माईल कर, किती छान खळी पडते. त्या तिच्या गालावर थोपटत म्हणाल्या. तेवढ्यात गगन अंघोळ करून शर्टलेसच बाहेर आला. गगन, माझं मॉर्निंग हग तिला देते का मॉम? तो दोघींवर नजर रोखत म्हणाला. मॉम, असं काही नाही, तू पण ये. त्याने येऊन त्या दोघींना मिठीत घेतलं. मॉम, मी खाली जाते. दोघेही आवरून खाली या पटकन ब्रेकफास्टला. गगन, आराध्या, हो मॉम. मॉम खाली निघून गेल्या. आराध्या, गगन असा शर्टलेस काय फिरतोस? तुला काय तुझे ॲप्स आणि बायसेप्स दाखवायचे आहेत का? गगन, हो मग. तुला समजलं पाहिजे ना तुझा नवरा किती हंडसमा आहे ते. तो खांदे उडवत म्हणाला. आराध्या, आणि तिने जरा कडक स्वरात म्हटलं. गगन, येस बेबी. तो डोळा मारत म्हणाला. आराध्या, अरे यार, सकाळी सकाळी सुरू झालास तू. तिने वैतागून म्हटलं. गगन, सॉरी, जा पटकन तू फ्रेश हो ना, मला भूक लागलीये. आराध्या, मग तू जा खाली. गगन, नाही, तू आवर पटकन, सोबत जाऊ आपण. आराध्या, हुह, ऐकायचं नसतंच. ती एक रागीट लूक देऊन फ्रेश व्हायला निघून गेली. ती थोड्या वेळाने फ्रेश होऊन आली तर तो अजून पण तसाच शर्टलेस बसला होता. मोबाईलमध्ये काहीतरी उचापती चालू होत्या. ती हळूच त्याच्या मागे जाऊन उभी राहिली तर तो मोबाईलमध्ये तिचाच फोटो बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. तसं तिने डोक्यावर हात मारून घेतला. त्याने तिच्या फोटोला किस केलं आणि उठून मागे वळला आणि तिला धडकला. तिचा तोल जाऊन ती पडणार तोच त्याने तिला पकडलं आणि जवळ ओढलं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. गगन, ए समू, डोळे उघड, नाही पडलीस तू. तिने हळूच एक डोळा उघडून पाहिला आणि त्याच्याकडे बघितलं तर तो तिच्याकडे बघून किलर स्माईल करत होता. ती त्याच्या आधाराने सरळ उभी राहिली. गगन, अशी मागे येऊन का उभी राहिलीस? आराध्या, नाही, ते मी म्हणजे, एक मिनिट, तू अजून शर्ट का नाही घातलास? ती त्याला खडसावून विचारत म्हणाली. गगन, अरे ते मी फोन बघत होतो म्हणून राहून गेलं. तू केस वरती बांध, मी औषध लावून देतो. आराध्या, आधी शर्ट. गगन, हो, शर्ट घालतोय. ती पुढे बोलायच्या आधीच त्यांनी पटकन म्हटलं. आराध्या, गुड. तिने केसांचा मेसी बन बांधला. त्याने तिला स्वतःकडे वळवून घेतलं. आराध्या, दुसरं औषध लावूया ना, ह्यानी खूप आग होते. तिने हळूच म्हटलं. गगन, ह्यानी बर वाटेल, लहान एका तू आता. तो डोक्यावर हात मारत म्हणाला. त्याने औषध लावायला घेतलं तर ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. त्याने परत तिला स्वतःकडे वळवून घेतलं. गगन, इकडे माझ्याकडे बघ, म्हणजे तुला औषधाचा त्रास नाही होणार. मी मिरर मध्ये बघून औषध लावतो. त्याने गालातल्या गालात हसत म्हटलं. आराध्या, हळूच, हा, आणि ती जरा घाबरून म्हणाली. गगन, हो राजा, एकदम हळूच लावतो, शांत उभी राहा तू. तो तिला आश्वासित करत म्हणाला आणि त्याने हळूच औषध लावून दिलं. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. किती निरागस दिसत होता तो. केस पण विस्कटलेले होते. तिला त्रास होऊ नये म्हणून एकदम हलक्या हाताने औषध लावत होता. तिने त्याच्या शर्टचा कोपरा तिच्याही नकळत घट्ट पकडून ठेवला होता. गगन, त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तर ती त्याच्यात हरवली होती. तो हळूच तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, हंडसम दिसतोय ना मी? आराध्या, विस्कटलेल्या केसांमध्ये तर एकदम क्यूट. तिला समजलं ती काय बोलून गेली. तिने पटकन जीभ चावली. गगन तिच्या ह्या रिॲक्शनवर खळखळून हसला. आराध्या, सॉरी, ते मी म्हणजे माझं लक्ष. गगन, तुझं लक्ष माझ्याकडे होतं. इट्स ओके, अशीच रोज म्हणत जा. काय मस्त फिलिंग आहे यार.
तो भलताच खुश होत म्हणाला, आराध्या, चल आता, मॉम डॅड वाट बघत असतील. ती विषय टाळत म्हणाली, गगन, चल. ते दोघे डायनिंग टेबलवर येऊन बसले. डॅड, गगन हे घे. ते त्याच्या हातात एक इन्व्हलप देत म्हणाले. गगन, डॅड हे काय? त्याने समजून म्हटलं. मॉम, उघडून तर बघ हनू. त्याने पाहिलं तर त्यात नैनितालच्या फ्लाईट्सचे तिकीट्स होते. गगन, डॅड हे काय नैनितालचे तिकीट्स? तो थक्क होत म्हणाला. मॉम, हो, तू आणि समू जाताय. त्या नाश्ता करता करता म्हणाल्या. आराध्याला तर ठसकाच लागला. गगन, हळू-हळू पाणी पी, हे घे. तो पटकन तिच्या पुढे ग्लास पकडत म्हणाला. डॅड, नेक्स्ट वीक मध्ये फ्लाईट ए, हॅव फन माय किड्स. आराध्या नाश्ता संपवून रूममध्ये आली. गगन रूममध्ये आला तर ती रूममध्ये नव्हती. मग तो टेरेसवर आला तर ती सोफ्यावर डोळे बंद करून बसली होती. तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ॲज युजुअल तिच्या हातातल्या रिंगशी खेळत ती बोलायची वाट बघत होता. आराध्या, आणि आपण ते नैनितालला. गगन, बेस्ट फ्रेंड म्हणून जाऊया व्हॉट्से. तो तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत म्हणाला. आराध्या, तुला सगळं समजतं ना? ती कौतुकाने त्याच्याकडे बघत म्हणाली. गगन, अरे मग काय, ह्यासाठी इथे एकटी येऊन बसली आहेस तू वेडी नुसती? आराध्या, गगन, तुला कसं काय सगळं समजतं रे? तो हलकंच हसत म्हणाली. गगन, ते ना टॉप सिक्रेट आहे, नंतर सांगेल कधीतरी. आता चल, रेडी हो, आपण बाहेर जातोय. तो तिच्या हातावर थोपटत म्हणाला. आराध्या, कुठे? गगन, अरे कुठे काय कुठे, तुला छोटं मंगळसूत्र घ्यायचं आहे ना, नाहीतर तिकडे गेल्यावर किती जण प्रपोज करतील तुला देव जाणे. त्याने तोंड वाकड करत म्हटलं. आराध्या, गगन, तू ना पक्का वेडा आहे. काहीही बरळत असतो. ती मनापासून हसत म्हणाली. गगन, अरे मग लोकांना समजलं पाहिजे ना, यू आर जस्ट माइन. आराध्या, तुझा फिल्मी ड्रामा चालू व्हायच्या आधी खाली चल. ते दोघे रेडी होऊन गोल्डच्या शॉपमध्ये जाऊन तिच्यासाठी छोटं मंगळसूत्र घेऊन बाहेर आले. गगन, सीसीडीला जाऊया कॉफी प्यायला. त्याने कार स्टार्ट करत म्हटलं. आराध्या, नाही, नको. गगन, मग दुसरीकडे कुठे? आराध्या, नको, बाहेर नको, तू बनव ना घरी गेल्यावर. आपण टेरेसवर जाऊया आपल्या. तिने निरागसपणे म्हटलं. गगन, ओके, चल. लाड करून घे माझ्याकडून. तो गालातल्या गालात हस्त ड्राईव्ह करत म्हणाला. तशी ती गोड हसली. त्यांनी घरी येऊन मस्त कॉफी एन्जॉय केली. कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथेचा भाग 3 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.